की पंढरपुराची निवड का केली, वारकऱ्यांनी का केली, याचं मुख्यतः दिंडीमध्ये याचे प्रथम वारकरी कोण आहे, तर याचे प्रथम वारकरी भगवान शंकर आहे. या दिंडीचा वारकरी भगवान शंकर आहे. आणि त्यानंतर या दिंडीला पांडुरंग याप्रमाणे वारकऱ्यांचं महत्व सांगणार भगवान शंकर हे पहिले वारकरी झाले. त्याचप्रमाणे नंदी महाराज झाले, जे देवळामध्ये बाहेर नंदी आहे, त्या नंदीमध्ये नंदी महाराज तिथं बसून आहे. सज्जनो, वारीचं महत्वच असं आहे की वारी करणारे फार थोर मंडळी झाली आणि त्या वारकऱ्यांनी ह्या दिंडीचं महात्म्य वाढवलं. आपल्या परिसरातलं वैभव श्री समर्थ गोविंद महाराज पिंपळगाव हरेश्वर बाबांनी दिंड्या केल्या. ते राहणारे मूळचे उतरांग गावचे होते. त्यांच्या चरित्रात वर्णन आलेलं आहे. झेंडूला पाटील त्यांचे वडील होते आणि त्यांना दिंडीला निघालेला आहे. आज जांभली या ठिकाणी आणि सायंकाळी किशोर या ठिकाणी आमचा मुक्काम होणार आहे. हरिभक्तपर आहे आणि श्री महाराज आमच्या सोबत आहे. सर्व वारकरी महिला मंडळ आणि गौ माता आणि सर्व शाळकरी मंडळी, विणेकरी, भजनी मंडळ, फटाकेवाले मंडळी या दिंडीचं गौ मातेला घेऊन आम्ही निघालेलो आहोत. गावोगावी गोमातेचे स्वागत होत आहे, पूजन होत आहे. या दिंडीचं विशेष महात्म्य असंच आहे आणि वारकऱ्यांना निःशुल्क आम्ही दिंडी ठेवली आहे. सर्व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने आम्ही हा सोहळा पंढरपूरपर्यंत घेऊन जात आहोत. गोमाता आमच्या सोबत चालत आहे. कालच्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर पायी चालून आज या गावी येऊन पोहोचलेलो आहोत. रामकृष्ण हरी महाराजांचा. हा जो घाट घातलेला आहे हा बऱ्याच वर्षापासून चालू होता. माऊलींच्या मनात आलं आणि माऊलींनी संदेश पाठवला आणि माऊलींच्या सांगण्यावरून सर्व वारकरी सज्ज झालेत आणि हा दिंडी सोहळा निरलोपपणे पंढरपूरमध्ये जावा आणि असा सदोदित टिकावा हीच भगवंताचरणी मी प्रार्थना करतो. आणि अशाच पद्धतीने आम्हा वारकऱ्यांकडून निरलोपपणे जीवन जगण्याचं एक आम्हाला सामर्थ्य मिळावं हेच खरं या दिंडीचं वैशिष्ट्य आहे.